नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचा वार आहे सोमवार. जसं की मी सोमवारी गावाकडे निघालेली होते, म्हणजे आलेली होती. आता आम्ही पोहोचलो आहोत आमच्या घराजवळ. तर हे माझं सासर आहे. आम्ही आता सासरच्या घरी पोहोचलो आहोत. आणि तर माझं सासर गाव कोणतं, तर आमचं सातारा जिल्ह्यामध्ये पाचवड गाव आहे. तर इथे छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही राहतो. ते माझं सासर आहे. तर सासूबाई बसलेल्या आहेत ओट्यावरती आणि सासरे जस्ट आता येत होते पाठीमागून, म्हणजे शेतातून. तर आता बसलो आहे. आम्ही पण दमलेलो होतो. साधारण आम्ही सकाळी 11 वाजता निघालो होतो घरून, पुण्यातून, आणि इथं यायला आम्हाला 4 वाजले. मध्ये एका ठिकाणी थांबलो होतो 1-2 वेळेस भाजीपाला वगैरे घेतला होता, आणि पलटणमध्ये पण थोडंसं थांबलो, मंदिरामध्ये थोडंसं थांबलो. कालचा ब्लॉग पाहिला, खूप जणांना आवडलेला आहे आणि बऱ्याच साऱ्या कमेंट्स वगैरे आलेल्या आहेत. तर त्याला रिप्लाय द्यायचा राहिलेला आहे ताईंनो. पण मी गावाकडे आहे, काम वगैरे आता थोडीशी जबाबदारी आहे, त्यामुळे थोडंसं समजून घ्या. तर रिप्लाय सगळ्यांना मी देणार आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत. आणि इथे बघू शकता साहेबांनी लावलेली आहे गाडी, सासरे आहेत. आणि येताना ना पत्तरवळ्या वगैरे सांगितलेल्या आणायला, द्रोणं वगैरे. तर त्या आम्ही घेऊन आलेलो होतो फलटणमधून. तर ते सांगत होतो आबांना की असं आणलं तसं आणलं. ते त्यांचं विचारपूस चालू होती, त्यांचं बोलणं चालू आहे. आई पण ते विचारत आहेत, बघू मला दाखवा कसं आहे वगैरे. तर ते त्यांना दाखवले. मी बॅग वगैरे ठेवली. एक बॅग तर गाडीलाच आहे, अजून गाडीची सोडलेली नाही आहे. प्रवास कसा झाला तर ताईनं खूप छान मस्त प्रवास होतो आमचा. कधीही असं म्हणजे असं कंटाळवाणा होत नाही. पाय वगैरे थोडंसं गाडीवर बसून दुखतात, पण ह्यावेळेस पाय वगैरे अजिबात दुखलेले नव्हते. कंटिन्यू प्रवास केला, मस्त वाटलं. आणि फलटणमध्ये जवळ आल्यानंतर थांबलो होतो, त्यामुळे भारी वाटलं, फ्रेश वाटत होतं. एवढं असं कोणीही थकल्यासारखं दमल्यासारखं मला दिसत नव्हतं. तर हे बघा, हे द्रोणं आणलेले आहेत, त्याची क्वालिटी वगैरे आहे पाहत होत्या. आणि त्यानंतर मी वाटाण्याच्या शेंगा आणि हिरवी मिरची वगैरे, अद्रक, असं थोडंसं 1-2 भाजीचं वगैरे मी घेऊन आलेली होती, लिंबू वगैरे. आणि कोथिंबीर, बाकीचं भाजीपाला जो असतो आहे थोडाफार शेतामध्ये, जे काय नाही ते मी आणलेलं होतं येताना. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दत्त जयंती दिवशी आमच्याकडे कुलदेवाची यात्रा असते. म्हणजेच कुलदेवाला पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे केला जातो. प्रत्येक घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे केला जातो. तर त्यासाठी म्हणजे सणच असल्यासारखं असतं हे आमच्या घरी. तर त्यासाठी आम्ही लिस्ट वगैरे किराण्याची काढलेली आहे सगळ्यांनी एकत्र बसून. आणि त्यानंतर सात्विक दादा आणि आबा निघालेले आहेत किराण्याचं म्हणजे साहित्य आणायला. तोपर्यंत मग मी भाजी भात वगैरे बनवून घेतलेला आहे. घरी आल्यानंतर मग चहा पाणी वगैरे झालं, फ्रेश झालो. त्यानंतर झाडलोट झाली आणि किराण्याची लिस्ट काढली, घरातलं साहित्य वगैरे. आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. ही वाटाण्याची भाजी आणि मसाले भात, आणि त्याचबरोबर भाकरी आणखी करायच्या आहेत. आता हे दोघं बाहेर पडले किराणा सामान आणायला, की मी भाकरी वगैरे बनवून घेते. इकडे साहेब आणखीन किराणाची लिस्ट चेक करत आहेत, हिशोब त्याचा बघत आहे, किती खर्च वगैरे येईल. त्याचबरोबर घरात साहित्य किती आहे, किती नाही, आणखीन काय राहिलं आहे का, देवाचं साहित्य, सणासाठी म्हणजे यात्रेसाठी लागणारं साहित्य, नारळ वगैरे, जे काही आहे टोटलच किराणा साहित्य. ते मला विचारत होते, हे आहे का, ते आहे का. आणि माझं चाललेलं होतं कॅमेरा घेऊन व्हिडिओ शूट करणं, व्हिडिओ काढणं. तर असं सगळी लिस्ट दिलेली होती बरोबर, अगदी कोलगेटपासून मग सगळं असं सगळं साहित्य. मग शॅम्पू, कुठं काय, फेअर लवली याच्यापासून मग ते सगळं साहित्य विचारलं होते, आणि ते आणलं देखील होतं. आता हा लुक आहे किंवा हा व्ह्यू आहे व्हिडिओ, तो मी सकाळचा शूट केलेला आहे, म्हणजे दत्त जयंती दिवसाच, म्हणजे मंगळवारचा. तर हे आमचं घर आणि अंगणामध्ये तुळस आणि मस्त सूर्योदय झाल्यानंतरचा हा लूक आहे. अंगणाची साफसफाई, झाडलोट, केर कचरा, त्याचबरोबर जनावरांचं शेण, म्हणजे सगळं झालेलं आहे. आणि माझी अंघोळ करून मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता स्वयंपाकाला करत आहे दोडक्याची भाजी. दोडका मी चिरायला घेतलेला आहे, लसूण देखील सोलायला बाजूला ठेवलेला आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या गावाकडच्या ब्लॉगमध्ये. तर हे माझं सासर आहे, मी आहे सासरी. तर हे आमचं किचन आहे गावाकडचं, अशा पद्धतीने. हे भांड्याचं रॅक जे आहे ना, हे माझ्या लग्नातलं आहे. आणि ह्याच्यातले भांडे पण काही थोडीफार आहेत, ती माझीच आहेत. त्याचबरोबर ह्याच्यातले मी तिकडे पुण्याला घेऊन गेलेले आहे. इकडे हा पिंप वगैरे हे आपलं सगळं साहित्य म्हणजे माझं. आणि इकडे पिण्याचे हांडे ठेवलेले आहेत. मी आता स्वयंपाक करते आहे. सकाळी रात्रीचा जो काही मसाले भात होता तो गरम करून खायला दिला, चहा बिस्किट वगैरे झालं. आणि आता भाजी टाकते फोडणीला. तर दोडका चिरून घेतला, लसूण वगैरे सोलून घेतलं. तर या बाजूला खिडकी आहे,
समीक्षा बघते खिडकीतून. आई आहेत चालली आंघोळ वगैरे, आणि सासरे म्हणजे आमचे आबा गेलेले आहेत जनावरं घेऊन बांधायला शेतामध्ये. आणि साहेब आणि सात्विक दादा दोघंजण आत्ता जस्ट चहा पाणी नाश्ता वगैरे झाला आहे, पलीकडे टी व्ही पाहत बसलेले आहेत, म्हणजे त्या रूममध्ये आहेत. तर आईंची आंघोळ झाली ना, मग आईनं मी दाखवते तुम्हाला. आणि तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे. ते आमचा म्हणजे दुपारी आम्ही डाळ टाकणार आहोत शिजायला, संध्याकाळी नैवेद्य जातो आणि दुपारी डाळ टाकते. तर आता सकाळचं जे काही स्वयंपाक आहे, जेवण खावणं जे आहे ते आवरणार आहे, आणि कपडे वगैरे म्हणजे सकाळचं जे आहे ते रुटीन आपलं ते आवरायचं, आणि त्यानंतर मग पुरणाची डाळ टाकायची. पण आईने मला सांगितलं एका बाजूला डाळ टाक आणि एका बाजूला तो स्वयंपाक कर, म्हणजे डाळ शिजेपर्यंत तुझा स्वयंपाक होईल. तर आता बघू तसंच करते. कुकरचं झाकण आहे ते जरा थोडंसं खराब झालं, शिट्ट्या वगैरे होत नाही आहेत, तरी पण आता कुकरमध्ये डाळ टाकते आणि बाकीचा हा स्वयंपाक करून घेते. आता इकडे गावाकडे रेसिपीज वगैरे मी काही तुम्हाला सांगत बसत नाही, छोटे छोटे व्हिडिओ घेईन आणि मग ते तुम्हाला शेअर करेन. तर चला मग आता मी स्वयंपाकाला लागते. तर लाईटचा प्रॉब्लेम आहे ताईंनो, इथे सुद्धा तेच आहे. इथं मी आले तर सकाळपासून लाईट नाही आहे, आणि आमची जी मोटर आहे, जी आमची मोटरची लाईट आहे ती 3 फ्यूजची आहे, आणि आता शेजारी बोर आहे आणि त्यांची सिंगल फ्यूजवर मोटर आहे. तर त्या बोरचं आता पाणी आणायला सात्विकचे पप्पा आणि आबा गेलेले आहेत. फक्त पिण्याचंच पाणी 1-2-3 हंडे आणायचे आहेत, ते निघालेले आहेत. आता पहिलं स्वयंपाकाला लागते. ताई येणार आहेत. ताई माझ्या पुढेच आलेल्या होत्या, पुण्यातून निघताना त्या पुढे आलेल्या, त्या माहेर गेलेल्या आहेत. माहेर पण त्यांचा कार्यक्रम होता काहीतरी एक, त्यामुळे त्या तिकडे आलेल्या होत्या. आज सकाळी त्या आता तिथून निघतील आणि ते दुपारपर्यंत येतील. तर चला मग असं स्वयंपाक करून घेते. आता ही बनवलेली आहे दोडक्याची भाजी. ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा राहिलेला आहे. मिक्सर नाही आहे त्यामुळे थोडी वाट पाहत होती लाईटची, पण नंतर खलबत्त्यामध्येच मी ते शेंगदाण्याचा कूट कुटून मी त्यामध्ये टाकलेला होता. तर असं आता इकडे सात्विकचे पप्पा काय करत आहे तर साफसफाई. हॉल जो आहे ते साफसफाईला थोडासा घेतलेला आहे ह्यांनी आवरायला. हे शिल्लक जरा द्रोणं वगैरे पत्रवळ्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने एका टपामध्ये पातेल्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर किचन घर होतं, हे सुद्धा घर आमच्या आईनं वरचेवर साफसफाई करून घेतलेलं होतं, जसं की फरशी पुसून वगैरे कडेकोपऱ्यापासून जळमट वगैरे काढलेलं होतं. पण ह्यांना ते आवडलं नाही आहे, त्यामुळे त्यांनी ते पुन्हा आवरायला घेतलेलं आहे. तर आता इकडे माझी तर किती गडबड आहे बघा ताईंनो. रोजचा स्वयंपाक जो आहे ते पण चालू आहे, आणि आता इकडे पुरणासाठी डाळ टाकत आहे शिजायला. 1 किलोच्या प्रमाणात डाळ घेतलेली आहे, हरभरा डाळ. तर आता आम्ही चौघंजण, आई म्हणजे सासू सासरा, ते जाऊबाई वगैरे, ते चौघंजण, आणि मग सगळ्यांच्या फॅमिलीचा विचार असं म्हणजे करून आम्ही 1 किलो डाळ टाकलेली आहे शिजायला. म्हणजे मागायला पण येतात बघा दारावरती, असं यात्रा वगैरे असेल ना तर मग मागतकरी पण येतात मग दारावरती, मग त्यांना पण पुरणपोळी वगैरे द्यावी लागते. म्हणजे 1 किलोच्या प्रमाणात डाळ टाकलेली आहे शिजायला मी कुकरमध्ये. तर इकडे आता आमचे सासरे नारळ म्हणजे सोलत आहेत आता देवाला फोडण्यासाठी वगैरे. आईंचे लगबग धावपळ चालूच आहे. इकडे हॉल पूर्णपणे चकाचक, अगदी हे कपाटं जे आहेत ना पुढे घेऊन पाठीमागची सगळी घाण वगैरे काढून स्वच्छ करून घेतलेलं आहे. आईंनी जरा इकडे मदत केली ह्यांना, म्हणजे कचरा भरणे, फरशी पुसणे वगैरे, सगळी ही कपाटं वगैरे स्वच्छ पुसून घेतली, आणि साहेबांनी आणि सात्विक दादांनी दोघांनी झाडू वगैरे मारून घेतलेला आहे. तर इकडे वरती आमचं देव मंदिर आहे, बाजूला देवांचे फोटो वगैरे लावलेले आहेत, एका बाजूला कॅलेंडर लावलेलं आहे. आता इकडे काय करत आहे, सकाळपासून उठल्यापासून सासू-सुनांची नुसती धावपळ, नुसती गडबड, हे काम करू का ते काम करू, हातातलं हे काम संपलं की दुसरं काम तयार, असं चालू होतं दोघींचं. आणि आईंची तर खूप धावपळ. खरंच आईने खूप काम केलेलं होतं. आम्ही यायच्या अगोदर सगळी घरं, अंगण सगळं साफसफाई, केर, कचरा, म्हणजे काही नाही तयार करायला लागत बघा ताईनं. एखादा कार्यक्रम ज्यावेळेस आपल्या घरी असतो ना, खूप सारी तयारी करावी लागते. आणि आता आम्ही दोघेही कपडे धुवत आहोत, आणि एक जण लगेच मी कपडे म्हणजे सुकत वाळत वगैरे टाकून घेतले लगेच पटकन. असे कपडे म्हणजे धुवून झालं बाहेरचं काम की त्यानंतर घरामध्ये बघू शकता. तोपर्यंत डाळ वगैरे चांगली शिजलेली आहे. गूळ वगैरे फोडून घेतला आईने, आणि कुकरमध्ये लगेच मी भातासाठीचं पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. इकडे डाळ ही परतलेली नाही आहे, फक्त गूळ मिक्स केलेला आहे, आणि तो गूळ आणि डाळ आई काय करत आहेत, मॅश करत आहेत. असं घमेले घेतले आणि वरती तांब्यानं त्याला थोडंसं मॅश करत आहेत, म्हणजे ती पटकन अशी परतली जाते डाळ. ही डाळ खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे 1 किलोच्या प्रमाणात, त्यामुळे थोडंसं असं तांब्याने रगडली की ती पटकन अशी मॅश होईल आणि आपली परतली देखील जाईल पटकन. त्यामुळे गूळ फोडून आणि त्यांनी काय केलं, अशी पद्धतीनं मला मिक्स करून दिलेली आहे, थोडीशी रगडवून दिली, आणि त्यानंतर मग मी कढईमध्ये ती परतायला टाकलेली आहे. आता हे काय होतं, अगदी 5 ते 10 मिनटामध्ये आपली ही डाळ
परतून होते, फारसा वेळ लागत नाही. पण ज्यावेळेस आपण अखंड डाळ त्याचबरोबर थोडासा गुळाचे तुकडे वगैरे खडे जर असतील ना, तर ते डाळ परतायला थोडासा वेळ लागतो. कारण की गूळ विरघळायचा, त्याचबरोबर डाळही थोडीशी आपली मॅश करायची त्यामध्ये, पुरणामध्ये, त्या गुळामध्ये, आणि मग ते पुरण परतायला वेळ लागतो. पुरण परतायला ठेवलेलं आहे. इकडे समीक्षा थोडीशी ती म्हटली, मम्मी मला करमत नाही आहे, बोर वगैरे झालेलं होतं. मग तिच्याजवळ थोडेसे तिचे लाड केले, तिच्याजवळ बसले आणि त्यानंतर माझं काम तर म्हणजे बसायचं तर नाही आहे, फक्त तिच्याजवळ थोडा वेळ आले होते. तर बाहेरून एक राऊंड मारला, त्यानंतर आलेले आहे आतमध्ये. पुरण परतून आईंना दिलं, त्या वाटायला बसलेल्या आहेत पाट्यावरती. आता त्यांना पाट्यावरतीच जमतं, त्यांना चाळण पुरण यंत्र, आता माझ्या लग्नातलं पुरण यंत्र आहे पण त्यांना नाही ते जमत, आणि चाळण देखील आहे पुरणाची, पण त्यांना पाट्यावरती छान वाटायला येतं आणि पाट्यावरती मस्त वाटतात ते. त्यात आणि जास्त प्रमाणात पण होती डाळ, त्यामुळे मग पाट्याच घेतलेला आहे. आणि आज दिवसभराचं जे काही वाटण वगैरे जे आहे ते आता पाट्यावरतीच असणार आहे. तर आता इकडे बघा, मी बनवत आहे चपाती. सकाळी दोडक्याची भाजी केलेली आहे, पण आता बघा जेवणाचा टायमिंग झालेला आहे, जवळपास 10 ते 11 म्हणजे असे वाजत आले असतील. आता चपात्या, भाजी आणि हे सगळ्यांना आमच्या घरातले आमचे जेवढे काही मेंबर आहेत ना, सगळ्यांना जेवायला द्यायचं आहे. पुरणपोळीचा जो काही स्वयंपाक आहे तो देवाला नैवेद्य केल्याशिवाय जेवण नाही, म्हणजे पुरणपोळी स्वयंपाकाचा जो आहे तो संध्याकाळीच. आई पुरण वाटत आहेत, मी चपात्या बनवत आहे. घरातली कामं करत करत बाहेरची सुद्धा मी आवरली होती, त्यामुळे म्हणजे बाहेरचं आणि घरातलं दोन्हीही कामं लवकर आवरलेली आहेत. त्याचबरोबर जेवणंसुद्धा आमची झालेली होती. तोपर्यंत मग ताई आलेल्या आहेत. हे बघा, ताई, त्यांची 2 मुलं, त्यांच्या आई, त्यांच्याबरोबर त्यांच्या भावाचा मुलगा एक आलेला आहे. शिव, रुद्र वगैरे आमचे सगळे आलेले आहेत. लहान मुलं आलेले आहेत, तुकडा टाकत आहे मी त्यांच्यावरून, आता लांबून आलेत ना त्यामुळे. तर आता हे आलेले आहेत बघा, आणि आता ह्यांचं चहा पाणी वगैरे, मुलांचं खाणं पिणं, आता थोडीशी गडबड गोंधळ. आणि ज्यावेळेस लहान मुलं घरात येतात ना, सगळेच घरातले अगदी लहान होऊन जातात. मग तसंच वातावरण मग आणखीन छान झालं होतं. आता इथे बघा, आम्ही दोघांनीही दोन्ही मुलं घेतलेले आहेत. जरा वेळ इथं बसलो. जवळपास 5 ते 6 दिवस झाले यांची आमची भेटच नव्हती, कारण की माझ्या आधीच हे घरातून बाहेर पडलेलं, म्हणजे पुण्यावरून. त्यामुळे मग त्यांची अशी बोलणं गप्पा गोष्टी झाल्या. आता इकडे मग त्यांनी खायला वगैरे घेतलेलं आहे. आता त्या खाऊ चारत होत्या. आता त्यानंतर मग लगेच मी नैवेद्याची तयारी करत होते. भात वगैरे बनवून घेतलेलाच होता. कुरडई तळत आहे. भज्यासाठी मला तयारी करायची आहे, भजे पण बनवायचे आहेत. त्यासाठी मी पीठ वगैरे काढून ठेवलेलं आहे. पहिले मी कुरडई तळून घेते आणि त्यानंतर मग मी भजे वगैरे करेन. तर देवाला नैवेद्य जातो 1 ते 1:30 म्हणजे 1 ते 2 या सुमारास देवाला नैवेद्य नेला जातो. पण तोही आमच्या गावाची म्हणजे एक पद्धत आहे की सगळ्यांनी एकत्र मिळून जायचं. दुपारती करत म्हणजे ढोल वगैरे वाजवत असा नैवेद्य नेला जातो. मग सगळे घरं म्हणजे जे काय आमची भाऊकीतली घरं वगैरे असतील ना, तर सगळ्यांचे नैवेद्य एका जागेवर जमा म्हणजे करूनच मग तो देवाकडे नेला जातो. त्यामुळे मग लवकर देवापुरतं नैवेद्य जो आहे ना, तो पटकन असा तयार करून घेतला. पीठही दुसरं मळलेलं आहे. सकाळी चपातीसाठी मळलेलं वेगळं होतं आणि आता हे पुरणपोळी स्वयंपाकासाठी मळलेलं आहे. खूप सारे हे सुद्धा पीठ मळून घेतले. आईनं पुरण मी म्हणजे वाटून घेतलेलंच होतं सकाळी. आणि त्यानंतरचं हे थोड्या वेळ बाहेर बघा, मी तुम्हाला दाखवत आहे काय चाललं आहे बाहेरचं वातावरण. इकडे खाऊ वगैरे चारत आहेत आई, मुलं एक खेळत आहे. आमच्या आई पण बसलेल्या आहेत, सासरे वगैरे सगळे बसलेले आहेत इकडं, आणि आमच्या ताईंच्या आई पण त्या आहेत. आता देवाचा नैवेद्य आहेत त्या आई काढत आहेत, ताई काढत आहेत. तर देवापुरता जो काही नैवेद्य आहे ना, आमटी तर झालीच नव्हती. लगेच बघा 1 आणि 2 वाजायला किती म्हणजे असं टाईम लागतो आहे. लगेच 1:30 वाजतात. 1:30 वाजल्या की नैवेद्य भरायला घेतलेलं होतं. आमटी फक्त बाकी होती. मग पुरणपोळी वगैरे लाटून घेतल्या फक्त पोळ्या 2 देवापुरत्या. कणिक वगैरे म्हणजे चेचायची राहिलेली होती. आई कणिक ह्याच्यावरती काय म्हणतात त्याला, पाट्यावरती चेचून आपटून देत होत्या. आणि त्यानंतर मग आमचे सासरे हे वगैरे मग देवाला निघालेले आहेत. तर आता नैवेद्यामध्ये भजे, कुरडई, पुरणपोळी, भात आणि गुळवणी वगैरे झालेलं होतं. आणि आमटीच्या ऐवजी काय केलेलं होतं, जे आपण येळवणी काढतो ना, मग ते येळवणी त्यावरती टाकलेलं होतं. अगरबत्ती, धूप, तेल, आरती, पंचारती, माचीस आणि कापूर वगैरे, आणि त्याचबरोबर एक तेलाचा दिवा, अशा पद्धतीनं हे देवाला तिकडे नैवेद्य नेला जातो. त्याचबरोबर असे 3-4 नारळ घेतलेले आहेत एका पिशवीमध्ये. तर आता हे अशा पद्धतीने नैवेद्य हा आमचा जातो कुलदेवाचा. ताई आलेल्या होत्या, जरा लवकरच आल्या होत्या, त्यामुळे मला थोडीशी मदत झाली. किंवा नैवेद्य वगैरे भरायला वगैरे साहित्य जमा करावं लागतं. मग नारळ असेल, अगरबत्ती असेल, कापूर, सगळ्या गोष्टी मग जमा करून नैवेद्याचं ताट भरून तर त्यांनी त्यांना दिलेलं होतं. तर त्यांची पण मुलं वगैरे, त्यामुळे मग स्वयंपाकात जर त्या बसून राहिल्या तर मग मुलांकडे कोण पाहणार. मग त्यामुळे मी त्यांना वरची कामं अशी मग ते करत होत्या किंवा मी सांगितलेले होते. तर असं आता इकडे बघा हे ताट वगैरे झालेलं आहे.
पाण्याचा तांब्या वगैरे मग ते भरून देऊन हे निघालेले आहेत. तसं तर कामाची गडबड गोंधळ म्हणजे आज तर काही नाही येत आहे, उद्या दुसऱ्या दिवशी खूप गोंधळ गडबड चालू असते. पण तरीही नैवेद्य, सकाळचं खाणं पिणं, आपल्या सकाळचं रुटीन, कपडे भांडे, जनावरांचं बघणे, त्यामुळे मग थोडीशी गडबड होत असते. तर असो आता इकडे हे निघालेले आहेत बघा, नैवेद्याचं ताट पूर्णपणे तयार झालेलं आहे. समीक्षा मॅडम उभा राहिलेल्या आहेत. गावाकडच्या ब्लॉगमध्ये थोडंफार व्हॉईस रेकॉर्डिंग वगैरे ह्यामध्ये थोडासा फरक असू शकतो, कारण की आणि बघा मी गावाकडे आहे, थोडंसं मला रेकॉर्डिंगसुद्धा करायला थोडासा प्रॉब्लेम येत आहे. मला ते थोडीशी म्हणतात ना कुठंतरी दडपण आल्यासारखं तसं होत आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हीसुद्धा समजून घ्या. त्याचबरोबर गावाकडचे जे ब्लॉग आहेत ना ते तुम्हाला सकाळचे 10 वाजता येतील, संध्याकाळचे ब्लॉग येणार नाही आहेत. तर आता इकडे बघा तेलाची वात जी आहे ना, म्हणजे तेलाचा दिवा, तो एक त्यांनी ते 2 वाती केलेल्या आहेत, ते भिजवून त्यांना देत आहेत. आणि म्हणजे सांडणार वगैरे नाही आहे आणि तेल जे आहे ते एका बाटलीमध्ये भरलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा ताट म्हणजे केलेला आहे. तर चला लहान मुलांचा गोंधळ, आमची एकत्र जॉईंट फॅमिली, सासू सासरे आणि हो ताईनो मला नणंद नाही आहे, ह्यांना बहीण नाही आहे. तर त्यामुळे आम्ही दोघी, आई आबा आणि आता ती आमच्या ताईंची आई, आम्ही एवढे जण आहोत. तर चला आता हे निघालेले आहेत. आम्ही काय करतो आता राहिलेल्या पुरणपोळ्या म्हणजे पूर्ण अशा 1 किलो डाळीच्या पोळ्या आणि आम्ही दोघी करणार आहोत. वरची जी काही कामं आहेत ते ताई करत आहेत. त्यामुळे कामाचा थोडाफार लोड कमी होतो. ज्यावेळेस माणसं जास्त असतील ना, काम जास्त पडतं, पण कामाचा लोड कमी होतो. एका जागेवर बसून काम करायला भारी वाटतं. मी किचन ओट्यावर गॅस शेगडीवर बसून ना, ताईनं सकाळपासून मी हलले नाही आहे. तिथलंच काम सगळं असं किचनपुढे बसून सगळा स्वयंपाक, सगळा पुरणपोळी स्वयंपाक, सकाळचा स्वयंपाक हे चालू होतं. तर ताईंच्या भावाचा मुलगा आलेला होता, तो पण गेलेला आहे सात्विक दादासोबत. आबा आणि हे असे गेलेले आहेत. आता हे बघा हा वाकून बघायला लागलेला आहे इथून, ते कुठं गेलेले आहेत, कुठं निघालेले आहेत, त्यांना तो बाय करत होता. तर आता त्याच्याशी मी थोडा वेळ बोलले, बसले आणि त्यानंतर आपलं जे काही घरातलं किचन ओट्यावरचं काम आहे, स्वयंपाक हे ते करायचं आहे. त्यानंतर इकडे बघू शकता मी पुरणपोळ्या भाजत आहे, आई लाटत आहेत. त्याचबरोबर माझं म्हणजे भाजणं, उंडा बनवणं हे चालू आहे आणि आईने मस्त असं बाजूला बसून लाटून देत आहेत. पूर्ण पोळ्या आम्ही दोघींनी बनवल्या. सकाळपासून सासू सुनेचं आमच्या दोघींचं काम चालू होतं. हे कोणतंही काम असं दोघींनी मिळून करत होतो. दोघींनी मिळून आवरून घेतलं सगळं सकाळपासूनचं काम. त्यामुळे कुठंतरी 2 वाजेपर्यंत पुरणपोळ्या लाटण्यापर्यंत आलेलं होतं. तर असं ताईनो आजच्या व्हिडिओचा मग आता करते इथंच एंड. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. इथून पुढचा जो व्लॉग आहे, व्हिडिओ आहे, तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी येईल. तर चला मग इथेच करते व्हिडिओचा एंड. तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.